नमस्कार मित्रांनो, DFSL जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये आता एक नवीन सिस्टीम यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. जे काही गैरप्रकरण होत आहे त्याला आळा घालण्यासाठी यांनी ही जी आहे नवीन सिस्टीम यांनी सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आता जे आहे टायमर यांनी आणलेला आहे. काय आहे टायमर जाणून घेऊया. इंट्रोडक्शन ऑफ मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन इन MCQ बेस्ड एक्झामिनेशन यांनी काय केलेले आहे, 2 सेक्शन तयार केलेले आहे पेपरचे. आणि आता जो पेपरला जो वेळ आहे, जसं की पेपरला आपल्याला जो वेळ आहे त्यांनी 2 स्लॉटमध्ये आपल्याला वेळ मिळणार आहे. तर जाणून घेऊया काय म्हटलेलं आहे यांनी, कसं काय केलेलं आहे, संपूर्ण माहिती घेऊया. त्या अगोदर तुम्ही नवीन युजर असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. इथे तुम्ही बघू शकता सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी क्लास 3 यांनी जे आहे मराठीचे ग्रुप ए मध्ये जी आहे 45 मिनिटासाठी जे प्रश्न येतील, मराठीचे 7 येतील, इंग्लिशचे 8 येतील, जनरल नॉलेजचे 8 येतील, इंटेलेक्चुअल टेक्स्टचे 7 येतील आणि सायकोलॉजीचे 20 प्रश्न. हे पहिल्या 45 मिनिटामध्ये 50 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तेवढेच प्रश्न तुम्हाला दिसतील. तेवढा प्रश्नाचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला प्रश्न सोडून घ्यायचे आहे. त्यानंतर मग ग्रुप बीचे प्रश्न तुम्हाला दिसतील. त्याच्याशिवाय तुम्हाला हा जो आहे 45 मिनिटं वेळ झाल्याशिवाय ग्रुप बीचे तुम्हाला प्रश्न दिसणार नाही. ग्रुप बीमध्ये मराठीचे 8 असतील, इंग्लिशचे 7 असतील, जनरल नॉलेजचे 7, इंटेलेक्चुअल टेस्टचे 8 आणि सायकोलॉजीचे याच्यामध्ये 20 असतील. हे झालं सायंटिफिक असिस्टंटसाठी. त्यानंतर ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. मराठीचे 7, ग्रुप एमध्ये 45 मिनिटासाठी, इंग्लिशचे 8, जनरल नॉलेजचे जीकेचे 8, इंटेलेक्चुअल टेस्टचे 7 आणि सायन्सचे 20. आणि नंतर मग ग्रुप बीमध्ये सेम तसंच राहतील, फक्त मराठीचे याच्यामध्ये 8 आणि इंग्लिशचे 7 असतील. तर जीकेचे 7 आणि इंटेलेक्चुअल टेस्टचे 8 असतील. त्यानंतर आलं सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन स्पीकर आयडेंटिफिकेशन क्लास 3. याच्यामध्ये सुद्धा आधी तुम्हाला मराठीचे 7 प्रश्न येतील, त्याच्यानंतर मग येतील तुम्हाला इंग्लिशचे 8, म्हणजे पहिलं जे सेक्शन आहे 45 मध्ये यांनी डिवाईड केलेलं आहे. हे 45 प्रश्न जे 50 प्रश्न आहेत ते तुम्हाला आधी ओपन होतील. 45 मिनिटाचा तुम्हाला वेळ मिळेल. त्या 45 मिनिटं झाल्यानंतरच तुम्हाला नंतरचे प्रश्न मिळतील. तसं यांनी जे आहे केलेलं आहे. याच्यामध्ये 45 आणि 45 म्हणजे 1.5 तासाचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये टोटल 100 प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये 1.5 तासाचा वेळ दिलेला आहे, म्हणजे 90 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला यांनी 2 सेक्शन करून दिलेले आहे. याच्यामध्ये टेक्निकलचे जे आहे 40 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये ग्रुप एमध्ये आधी 20 ओपन होतील, नंतर मग ग्रुप बीमध्ये 20 होतील. तर आता बरेचसे म्हणत आहे की ग्रुप एचे प्रश्न नंतर दिसतील का, तर नंतर पण दिसतील वेळ झाल्यानंतर, परंतु ते ग्रुप बीचे जे प्रश्न आहे ते तुम्हाला आधी दिसणार नाही. 45 मिनिटानंतरच तुम्हाला ते ओपन होईल. कारण कसं आहे, बरेचसे जे आहे प्रकरण समोर आलेले आहे ज्याच्यामध्ये पेपर फुटून जातो, पूर्ण पेपर बाहेर चालला जातो. म्हणून त्याला आळा घालण्यासाठी यांनी ही सिस्टीम तयार केलेली आहे. सायंटिफिक असिस्टंट क्लास 3 मध्ये सुद्धा तसंच आहे. सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट क्लास 3 मध्ये सुद्धा तसंच आहे. फक्त याच्यामध्ये जे आहे मराठी, इंग्लिश, जीके, इंटेलेक्चुअल याच्यामध्ये सायन्स दिलेले आहे 20 प्रश्न. त्याच्यानंतर सिनियर क्लार्कमध्ये सुद्धा सायन्सचे टाकलेले आहे. कॅन्टीन मॅनेजरमध्ये इंटेलेक्चुअल टेस्टपर्यंतच आहे. याच्यामध्ये टोटल जे आहे 50 प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 12 प्रश्न मराठी, 13 प्रश्न इंग्लिश पहिल्यामध्ये आणि जीकेमध्ये 13 आणि नंतर मग 12 असे ग्रुप एमध्ये. नंतर मग तितकेच जे आहे जवळपास प्रश्न जे आहे राहिलेले जे प्रश्न आहे त्या ग्रुपमधले नेक्स्ट याच्यामध्ये दिसतील. तरीही हे अशा पद्धतीने आता होणार आहे. एक चांगली गोष्ट आहे, परंतु तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये जे आहे तुम्हाला आधी माहीत असणं गरजेचं आहे. नाही तर वेळेवरती तुम्हाला वाटेल इतके कमी प्रश्न का बरं येत आहे, प्रश्न कुठे गेले, मला अर्धाच पेपर आला. असं नाही आहे. 45 मिनिटानंतर पूर्ण तुम्हाला पेपर दिसेल. तरीही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.